आज आपण आलो आहोत धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधी दर्शनासाठी श्री क्षेत्र तुळापूर येथे। पुणे शहरापासून 35 किलोमीटर अंतरावर इंद्रायणी, भीमा आणि भामा या 3 नद्यांच्या त्रिवेणी संगमावर बसलेलं तुळापूर हे गाव सलग 40 दिवस क्रूर औरंगजेबाने शंभूराजांवर भयंकर अत्याचार केले, पण शेवटपर्यंत शंभूराजे औरंगजेबाला शरण गेले नाहीत। एक वेळ मरण आले तरी चालेल, पण शरणागती नाही, असे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची ही बलिदान भूमी। छत्रपती संभाजी महाराज म्हणजे जगाच्या इतिहासातील एकमेव महान अजिंक्य योद्धा। अद्वितीय राजकारण, आक्रमक रणनीती आणि रणकौशल्याच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत 100हून अधिक युद्धे जिंकली व एकही युद्ध हरले नाही। स्वराज्यातील शत्रूंना अक्षरशः सोळो की पळो केले। धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांचे हे स्मारक पाहून त्यांचे व्यक्तिमत्व कसे असेल याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो। या महाराष्ट्राच्या मातीने जसे स्वराज्यातील आनंदाचे क्षण अनुभवले, तसेच दुःखाचा डोंगरही अनुभवला। छत्रपती संभाजी महाराजांची हत्या असाच एक दुर्दैवी दिवस। 9 वर्षांच्या वादळी पराक्रमानंतर दुर्दैवाने 1 फेब्रुवारी 1689 साली औरंगजेबाचा सरदार मुकरब खान याने शंभूराजांना कसबा संगमेश्वरात कैद केले। प्रथमतः शंभूराजांना अहमदनगर जिल्ह्यातील बहादूरगड म्हणजेच आत्ताचा धर्मवीरगड येथे नेण्यात आले व नंतर तुळापूर येथे आणले। तुळापुरात असलेली छत्रपती संभाजी महाराजांची हीच ती समाधी। 40 दिवसांच्या भयंकर अत्याचारानंतर 11 मार्च 1689 औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांचे मस्तक कलम केले गेले। याच पवित्र जागेवर शंभूराजांनी अखेरचा श्वास घेतला। आयुष्यात प्रत्येकाने किमान एकदा तरी या समाधीवर नतमस्तक झाले पाहिजे, कारण आपल्यासाठी, या मातृभूमीसाठी, स्वराज्यासाठी शंभूराजांनी बलिदान दिले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकाजवळच छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी आहे। शंभूराजांसोबत 40 दिवस भयंकर यातना सहन करणाऱ्या कवी कलशांना याच ठिकाणी मारण्यात आले होते। भीमा, भामा, इंद्रायणी या नद्यांचा हा त्रिवेणी संगम। छत्रपती संभाजी महाराज यांच्या देहाचे तुकडे याच संगम काठावर फेकण्यात आले होते। या त्रिवेणी संगमावर महाराजांच्या देहाचे तुकडे टाकल्यानंतर त्याला कोणी हात लावू नये असे फरमान औरंगजेबाने काढले होते। मात्र जनाई परीटीने मोठी हिम्मत करून
ते तुकडे एकत्र करून संगमाच्या पलीकडे वडुबुद्रुक गावात आणले. तिथे मोठ्या हिमतीने शिवले देशमुख कुटुंबियांनी हे अवयव शिवले. महार समाजाच्या बांधवांनी आपल्या जमिनी अंत्यसंस्कारासाठी पुढे केल्या व महाराजांचा अंत्यविधी केला. ही बातमी कळताच या शूरवीरांना औरंगजेबाने मारून टाकले असे म्हटले जाते. या शूरवीरांच्या समाधी त्याच ठिकाणी आहेत. वडुबुद्रुक येथे असलेली धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची दुसरी समाधी. याच ठिकाणी राजांवर अंत्यविधी करण्यात आला. शंभूराजांच्या समाधीजवळच स्वामीनिष्ठ छंदोगामात्य कवी कलश यांची समाधी देखील आहे. भीमा इंद्रायणी तिरी वढुतुळा संगमावरी मृत्युंजय संभाजी पाहुन मृत्यू ही थिजला बाळ इथे निजला शिवाचा बाळ इथे